साहित्य दाखवतो. त्यासाठी घेतले सगळं छान असं टोमॅटो घेतलाय, लसूण घेतलाय, मिरची घेतली, कोथिंबीर घेतली, कांदा घेतलाय, कढीपत्ता घेतलाय. हे सगळं स्वच्छ करून घेतलंय. आता ते छान असं चिरायचं आणि छान असा मसाले भात करणार आहे, डाळ वगैरे टाकून मुलांसाठी पौष्टिक. चला आता दाखवते मी. ते सगळं चिरून घेते एक मी छान असं कोथिंबीर वगैरे, कांदा. येत नाही. बटाटा चिरून घेते. डाळ भातामध्ये बटाटा ऑप्शनल आहे, पण मुलांना आवडतो, आराध्याला यांना, म्हणून मी टाकते. आणि बटाटा एकदम नाजूक चिरायचा, ओळखू आला नाही पाहिजे. आराध्याला खूप आवडतो बटाटा, म्हणून मी टाकत असते. कांदा एकच घेतला मी. डाळ भातामध्ये मी तुरीची डाळ थोडी, मुगाची डाळ थोडी आणि हरभऱ्याची डाळ थोडी, अशा 3 डाळींचा. आणि त्यामध्ये आंबे मोहर तांदूळ तांदळाचा मी डाळ भात करणार आहे. आंबे मोहर तांदळाचा भात खूप छान लागतो. आणि हे असं सगळं चिरून घेतलंय. चला तर आता मी फोडणी देते. एकदम गावरान तुपामध्ये मी हा डाळ भात करणार आहे. तर तुम्हाला दाखवते मी फोडणी देताना कशी फोडणी देते ती. हे सगळं साहित्य, त्यामध्ये खडा मसाला वगैरे पण घ्यायचा आहे. सगळे म्हणतील की हा मसाले भाताचं सगळं आहे, पण मी डाळ भात करताना असंच टाकते. त्यामध्ये मी मटण मसाला वगैरे काही टाकत नाही, हळद वगैरेच टाकत असते. आणि जिरी मोहरही एकदम म्हणजे तिखट असं करत असते मी. चला दाखवते मी तुम्हाला कशी फोडणी देते ते. तर ते कुकर खूप सारं गावरान तूप. मी मसाले भात, डाळ भात करताना गावरान तुपातच करत असते. लहान मुलांनाही छान असतं गावरान तुपातलं खाल्लेलं, म्हणून मी सगळ्यांसाठी गावरान तुपातलंच करते. हा आता छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. छान परतल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची. त्यामध्ये लसूण टाकायचा ठेचलेला. डाळ भातामध्ये मी लसूण नेहमी ठेचून टाकत असते, त्याचा फ्लेवर छान येत असतो. ते छान परतून द्यायचं. त्यामध्ये टाकायचा खूप सारा कढीपत्ता. ते घेतला आहे तोपर्यंत छान असा आंबे मोहर तांदूळ, त्यामध्ये तुरीची डाळ, मुगाची डाळ. तर हरभऱ्याची डाळ नाही टाकली मी, आरव म्हटला की नको म्हणून. ह्या 2 डाळींचाच मिक्स मी भात करते. आंबे मोहर तांदूळ आणि तूर डाळ आणि मूग डाळ छान असं आता त्याला 2 मिनिटं त्याला मी असं भिजत घालते. छान असं धुवून त्याच्यामध्ये पाणी काढून मी ते बाजूला ठेवते. हे छान परतले. आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. टोमॅटो छान परतून द्यायचं. त्यामध्ये टाकला खूप सारा बटाटा. ते सगळं मिश्रण आता छान असं परतून द्यायचं, वाफलून द्यायचं. नमक टाकून घेते. नमक मी सेंदूच वापरते. सेंदू नमक छान असतं वापरलेलं. त्यामध्ये नमक टाकून छान असं हलवून घ्यायचं. कोथिंबीर काय खाती. त्यामध्ये 1 चमचा जिरी टाकलं आणि नंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि थोडीशी अर्धा चमचा हळद टाकली.
डाळ भातामध्ये हळद टाकल्यानंतर छान लागतं. ही मी घरी केलेली हळद आहे. मी नेहमी घरीच हळकुंड आणून हळद करत असते. खूप परतलेल्या मिश्रणामध्ये छान असं. आता हे सगळं आपण वॉश केलेलं तांदूळ टाकून देऊयात. त्यामध्ये सगळं तांदूळ मी टाकून घेतलं. तर छान असं एकत्र करून घेते. एकत्र करून घेतल्यानंतर 1-2 मिनिटं त्याला असंच छान ठेवायचं. नंतर त्यामध्ये पाणी टाकायचं. ह्या आंबेमोहोर तांदळाचा भात एकदम चिकटही होत नाही आणि एकदम सुट्टाही होत नाही. खूप छान लागतो खायला. आता त्यामध्ये मी पाणी ओतते. तांदळाच्या वरती एक कांडभर पाणी घ्यायचं आणि छान असं हलवून घ्यायचं. आता आपण त्याला छान असं झाकण लावून घेऊयात. तर त्याला आपण झाकण लावूया. आता 3 शिट्ट्या होईपर्यंत छान असा शिजवून घेऊयात. एकदम फुल पण नाही आणि कमी पण नाही. चला शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते मी डाळ भात कसा झाला ते. असा आपला डाळ भात तयार झाला. खूप छान झाला. पाणी वगैरे खूप छान मापात पडले. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय.